नमस्कार. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकामधील आकृतीवर आधारित प्रश्नमालिका या भागामध्ये प्रकरण 5वे हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणामधील आकृत्यावर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याची माहिती घेऊया. पहिली आकृती आहे आणि हा प्रश्न 1 गुणासाठी मार्च 2020च्या SSC परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला होता. प्रश्न आहे, आकृतीमधील दिलेली प्रक्रिया ओळखून त्याचे नाव लिहा. ही प्रक्रिया आहे केंद्रकीय विखंडन. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल 1 गुणासाठी सुद्धा आकृतीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न दुसरा, खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. बोर्ड परीक्षेच्या 2019 साली हा प्रश्न विचारला गेला होता. पहिला प्रश्न, वरील प्रक्रियेत कोणती ऊर्जा निर्मिती होते? दुसरा प्रश्न, वरील ऊर्जा निर्मिती केंद्र कोणत्या स्रोतावर आधारित आहे? आणि तिसरा प्रश्न, कोळसा आणि नैसर्गिक वायू यापैकी कोणते इंधन पर्यावरण स्नेही आहे? अशा रीतीनं या आकृतीवरती 3 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे, वरील प्रक्रियेत नैसर्गिक वायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती होते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे ऊर्जा निर्मिती केंद्र नैसर्गिक वायू ऊर्जा या स्रोतावर आधारित आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, कोळसा आणि नैसर्गिक वायू यापैकी नैसर्गिक वायू हे इंधन पर्यावरण स्नेही आहे. प्रश्न तिसरा, खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीमध्ये एक साधन दिलेलं आहे आणि याचं नाव आहे. प्रश्न पहिला, आकृतीत दाखवलेल्या यंत्राचे नाव लिहा. दुसरा प्रश्न, या यंत्राचे कार्य थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर पाहूया. आकृतीमध्ये दाखवलेल्या यंत्राचे नाव टर्बाईन आहे आणि या टर्बाईनचं कार्य कसं चालतं ते पाहूया. या टर्बाईनचा वापर जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी केला जातो. याच्या पात्यावर जेव्हा पाणी पडतं किंवा वेगाने येणारी वाफ सोडली जाते त्यावेळी त्या वाफेमध्ये किंवा पाण्यामध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचा वापर करून हे जनित्र फिरतं आणि ज्या वेळेला जनित्र फिरतं त्यावेळेला जनित्राला जोडलेलं चुंबक गतिमान होतं आणि जनित्रामध्ये वीज निर्मिती होते. अशा रीतीनं हे टर्बाईन कार्य करतं. प्रश्न चौथा, खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, वरील आकृती कोणती क्रिया दर्शवते? दुसरा प्रश्न, ह्या अभिक्रियेचा वापर कुठे केला जातो? तिसरा प्रश्न, कोणते मूलद्रव्य वापरून ही क्रिया केली जाते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आकृतीमध्ये केंद्रकीय विखंडन ही प्रक्रिया दर्शवली आहे. या अभिक्रियेचा वापर अणुविद्युत केंद्रामध्ये केला जातो आणि या प्रक्रियेसाठी युरेनियम या मूलद्रव्याचा वापर केला जातो आणि केंद्रकीय विखंडन ही प्रक्रिया घडवून आणली जाते. प्रश्न पाचवा, खाली दिलेल्या विद्युत घटांची जोडणी अभ्यासा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीमध्ये सौर विद्युत गट आहेत आणि हे विद्युत गट ज्या पद्धतीने जोडलेले आहेत त्या संदर्भात पहिला प्रश्न आहे, वरीलपैकी कोणत्या जोडणीतून सर्वात जास्त विभवांतर मिळते? दुसरा प्रश्न, या ऊर्जेचा एक फायदा व एक तोटा लिहा. उत्तरे पाहूया. वरीलपैकी ए जोडणी म्हणजे या ठिकाणी या सौर घटांची एकसर जोडणी केलेली आहे आणि या एकसर जोडणीतून सर्वात जास्त विभवांतर मिळतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, या ऊर्जेचा एक फायदा म्हणजे हा स्वस्त ऊर्जा स्रोत असून प्रदूषण विरहित आहे व तोटा म्हणजे या प्रकारची ऊर्जा फक्त दिवसाच निर्माण होते. ढगाळ वातावरणामध्ये यापासून मिळणाऱ्या विद्युत ऊर्जेचं प्रमाण कमी असतं. तसेच रात्रीच्या वेळी आपल्याला या घटापासून विद्युत ऊर्जा निर्मिती होऊ शकत नाही.
प्रश्न 6वा. खालील आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, आकृतीत कोणती ऊर्जा निर्माण होते? दुसरा प्रश्न, हे ऊर्जा निर्मिती केंद्र कशावर आधारित आहे? तिसरा प्रश्न, ही ऊर्जा निर्मिती पर्यावरण स्नेही आहे का आणि ती कशी? उत्तरे पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आकृतीमध्ये पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती होत आहे. हे ऊर्जा निर्मिती केंद्र पवन ऊर्जेवर आधारित आहे. तर ही ऊर्जा पर्यावरण स्नेही आहे. कारण या ऊर्जेतून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. निसर्गामध्ये जे वेगानं वारे वाहतात त्या वाऱ्यावरती ह्या पवनचक्कीची पाती फिरतात आणि विद्युत ऊर्जा निर्मिती होते. म्हणून हा ऊर्जेचा स्रोत हा पर्यावरण स्नेही असा आहे. खालील पवनचक्क्या ए आणि बी यामधील समुद्रकिनारी असणारी पवनचक्की कोणती आणि तिची वीज निर्मिती क्षमता आणि पात्याची लांबी किती असते ते लिहा. उत्तर आहे बी ही पवनचक्की समुद्रकिनारी असते. या पवनचक्कीच्या पात्याची लांबी 100 मीटर इतकी असते आणि या पवनचक्कीच्या वीज निर्मितीची क्षमता 6000 ते 7000 किलोवॅट इतकी असते. प्रश्न 8वा. खालील आकृत्यांना स्ट्रिंग, सौर पॅनेल आणि ॲरे यापैकी योग्य नाव द्या. अनेक सौर घट एकत्र येऊन सौर पॅनेल बनते. सौर पॅनेलमध्ये घटांची समांतर आणि एकसर जोडणी केलेली असते. असे अनेक सौर पॅनेल एकत्र येऊन स्ट्रिंग बनते आणि असे अनेक स्ट्रिंग एकत्र येऊन ॲरे बनते. प्रश्न 9वा. पहिला प्रश्न आहे, आकृतीत विद्युत ऊर्जा निर्मितीचा प्रकार कोणता? ही वीज विद्युत वितरण व्यवस्थेत कशी पाठवली जाते? या प्रश्नांची उत्तरे पाहूया. 2 गुणांसाठी हा प्रश्न तयार केलेला आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आकृतीमध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीचा प्रकार हा सौर विद्युत असा आहे. यामध्ये तयार झालेली जी विद्युत ऊर्जा आहे ती DC प्रकारची असते. म्हणून ही वीज इन्व्हर्टर मार्फत AC शक्तीत रूपांतर केली जाते. ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युतधारांच्या रूपात विद्युत वितरण व्यवस्थेमध्ये म्हणजे वीज वाहक तारामध्ये ही वीज पाठवली जाते. प्रश्न 10वा. खालील आराखडा कोणत्या विद्युत निर्मिती केंद्राचा आहे? यामधील सौर परावर्तक आंतरगोल करण्याचे फायदे सांगा. उत्तर आहे, आकृतीमधील आराखडा हा सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आहे. आंतरगोल सौर परावर्तक वापरल्यामुळे सूर्यकिरणांचं एकत्रीकरण होऊन जास्तीत जास्त उष्णता निर्माण होते आणि पाण्याची वाफ लवकर निर्माण होते आणि या विद्युत केंद्राची कार्यक्षमता वाढते. म्हणून या ठिकाणी आंतरगोल सौर परावर्तक वापरले जातात. अशा रीतीने हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणावरील या 10 प्रश्नांची माहिती आपण घेतलेली आहे. निश्चितच तुम्हाला या प्रश्नांचं स्वरूप समजलं असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.